केली जाते. त्याचबरोबर एखाद्या डीजे लावतात त्यातली गाणी ते महात्म्याच्या संदर्भातली नसतात. मात्र आजचा जो उपक्रम आहे खरंच आनंद वाटण्यासारखा आहे. कारण कसं होतं, कीर्तन म्हणजे काय? कीर्तन हे कशाचं साधन आहे तर पुण्य प्राप्तीचं कीर्तन हे साधन आहे. त्यातून ज्ञानाची प्राप्ती होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी.
प्रत्येक संताचं कार्य हे 40च्या घरातले आतल्या ज्या वयाच्या आतल्या ज्या तारुण्यातला जो जोश असतो त्यामध्ये सर्वांनी उत्कृष्ट कार्य केले आणि खरं तर जयंती त्याचीच होते. असे तर भरपूर लोक क्षणाक्षणाला मरत असतात बरोबर, मात्र जयंती कोणाची होते ती जो या ठिकाणावरून मेला तरीही प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो जिवंत राहतो त्याची होत असते ती जयंती. आपण आज या तुळजाबाई साहेबांची आणि स्वामी विवेकानंदांची जयंती करतोय. ती का करतोय? त्यांनी काय केलं? हित साधलं. कोणाचं हित? स्वहित, जनहित. जो जनहित साधतो, जनहित कसा? त्या जनहितामध्ये हे प्रकार आहे की ते जनहित साधतोय मात्र स्वतःच घर भरतोय आणि लोकांना दाखवताना काय दाखवतोय? ती लोकांसाठी करतोय. तसं नव्हे. जनहित म्हणजे स्वतःच घर रिकामं असतं तरी चालेल पण दुसऱ्यांचं घर, दुसऱ्यांच्या घरी भाकर पसरली पाहिजे, ते झालं जनहित. मग जिजाबाई साहेबांनी आणि शिवाजीराजांनी तेच केलं. जे पूर्वीच्या काही रूढी परंपरा होत्या, ज्या काही वाईट ज्या परंपरा होत्या त्या सगळ्या घालवल्या. आदिलशाही म्हणा, निजामशाही, त्या सगळ्यातून आपण आज लावलेली जो टिळा आहे तो कोणामुळे? मंदिरावरचा कळस महाराजांमुळे. अजून आपल्या ज्या दारामध्ये जी तुळस आहे ती कोणामुळे? आणि ओठावरची मिशी. नाहीतर तसं झालं नसतं तर आज या ठिकाणी हिंदू राहिला असता का? मग ज्यांच्यामुळे राहिला त्यांना तुका करायला धन्यता देत आहे. पण तेही का? तर त्या ठिकाणी त्यांनी स्वहिताचा विचार न करता जनहिताचा विचार केला म्हणून. मग आपल्यालाही तेच मार्गदर्शन करताय की जर जिवंत राहायचंय तर काय करा? जनहिताचा. म्हणजे जनहिताचाच प्रत्येकाने विचार करा असं नाही, कारण प्रत्येक जण तसं करू लागतो. काही काही ना वेगळं जसं एखादा पिक्चर असतो, प्रत्येक पिक्चर मध्ये भूमिका वेगळी असते बरोबर, तसंच माणसाचं आयुष्य की प्रत्येकाची भूमिका वेगळी, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. काहींच्या आयुष्यात परमार्थ असेल, काहींच्या आयुष्यात राजनीती असेल, शिक्षक असेल, कोणत्याही पदावर असो फक्त प्रामाणिकपणाच्या ठिकाणी असावं तेवढं मात्र. आणि दिवसातून एकदा का होईना भगवंताचं नामचिंतन मुखातून घ्यावं किंवा भगवंताचं किंवा आपल्या ज्या संतांनी आपल्यासाठी अमूल्य ठेवा दिला. ज्ञानोबांनी काय दिलं? ज्ञान दिलं. काय दिलं? कसं ज्ञान दिलं? ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी किंवा ज्ञान होय पुढा. एक प्रमाण आहे ते ज्ञान होय पुढा. जर आठवत नाहीये म्हणजे ज्ञानोबांनी वर्णन केले की दगडालाही ज्ञान होतं. कशाने? ज्ञानेश्वरी. का फक्त घराच्या मंदिरामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेले ज्ञान मिळतं? मिळतं का? मग एवढा आपल्या संतांनी आपल्यासाठी करून ठेवलं, मग आपण फक्त त्याचं वाचनच करत राहायचं का? किंवा त्या ग्रंथाला पाहतच राहायचं का? तर स्वतःच्या आचरणामध्ये ते आणायचं. ते ज्यावेळेस होईल त्यावेळेस आत्महित साधता येईल. विठ्ठल आणि आत्महित साधेल याची गॅरंटी 100% आहे. कारण ज्ञानोबायांचा म्हणजे संतांचा हात जरी डोक्यावर पडला तरी काय झालं? मैसी पुत्रामुखी बोलल्या श्रुती. काय झालं? रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला. काय झालं? रेडा वेद बोलला. रेडा. आणि आपण हरिपाठ म्हणतो का? हरिपाठ सोडा, साधं नामचिंतन जरी झालं असतं तरी आपल्या मुखातून येतं का? येतं. मग ज्ञानोबांनी आपल्याला काय दिलं? काय दिलं? ज्ञान दिलं. मग असे ज्ञानोबाई जर आपल्या भूमीमध्ये आहेत तर त्यांच्याकडून घेण्यासारखं काय? तर त्यांचं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे आणि आपल्या आचरणात आणलं पाहिजे. दुसऱ्या नंबरला जे संत नामदेव. नामदेवांनी आपल्याला काय दिलं? प्रत्येक संतांनी आपल्याला काय ना काय दिलं. सांगायचं हेच आहे की त्यांचे वडील आई
प्रेमविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा प्रजा माझी भक्ती प्रेमविन भक्ती प्रेमविन मग प्रेमामुळे काय झालं नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य कोणी जेवले आपण भगवंताची पूजा करतो कधी आपण ठेवलेला घास खातो भाऊ देव मुंगे येऊन खातील पण देव देतो का मग भावच जर अंतरंगामध्ये नसेल भगवंत जेवतील का जेवायचं सोडा या जीवनाचं सार्थक तरी होईल का मग भक्तीमध्ये भाव असणं गरजेचं आहे आपण जी भक्ती करतो एके ठिकाणी असं झालं एक मुलगा होता पारंपरिक त्यांची भगवंताची पूजा करायची त्यांचा रिवाज होता मात्र तो रिवाज फक्त वडील पूर्ण करत होते मुलाला त्यामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता मग असंच एक दिवस झालं वडील काही कामानिमित्त बाहेर जाणार होते आणि त्या वडिलांनी मुलाला स्वतःची जी परंपरा आहे त्याबद्दल सांगितलं की आपण आपल्या घरामध्ये रोज देवपूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे त्यामध्ये कोणताही प्रकारचा खंड पडता कामा नये मग होतं काय एकतर पहिल्यांदाच मुलगा देवपूजा करणार असतो सकाळी सकाळी काही उठत नाही मग आई उठवायला जाते आई म्हणते बाळा उठ देवपूजेची वेळ झाली आहे आपली परंपरा खंडित व्हायला नको याला कंटाळा आलेला असतो कसा कसा पहिल्या दिवशी उठतो देव घेतो म्हणतो की आपण असं करू आई मी घरात देव न धुता आजपर्यंत देवाला नदीवरती स्नान करायला भेटलेलं नाहीये मी सगळे देव घेऊन नदीला जातो देव घेतो बादलीमध्ये भरतो आणि नदीला घेऊन जातो बरोबर ज्यावेळेस नदीला जातो त्यावेळेस आपल्या घरात काय एकाच प्रकारचे देव असतात का काही प्लास्टिकचे काही तांब्याचे पितळाचे म्हणा सोन्याचे असते किंवा चांदीचे असते सगळे देव त्या बादलीमध्ये आणि बादली ज्या वेळेस पाण्यामध्ये बुडवतो त्यावेळेस त्या बादलीमध्ये जड जे देव आहेत ते राहतात मात्र प्लास्टिकचे जे असतात ते पूर्ण इकडे तिकडे वाहून जातात मग उरलेले देव घेऊन तो घरी येतो आणि आहे तसे बांधून पूर्ण कपड्यामध्ये ठेवून देतो मग ज्यावेळेस आई येते आईला आनंद झालेला असतो कारण आई असते की मुलाने छोटं का कार्य केले तरी आनंद आईला वाटतं आज देवपूजा बघण्यासारखी असेल आपल्या मुलाने केलेली चला आणि ज्यावेळेस आई पाहते त्यावेळेस जे काही देव होते ते त्या कापडामध्येच गुंडाळलेले आई विचारते बाळू काय झालं तुला तर देवपूजा करायला सांगितली होती हे कापडातले देव कसे ठेवले तू मग तो उत्तर देतो अगं आई काय झालं ज्यावेळेस नदीला देव धुवायला गेलो त्यावेळेस काही देव पाण्यामध्ये आणि ज्यावेळेस कोणी आपल्या घरातलं म्हणा किंवा शेजारचं म्हणा ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस आपण काय करतो सुतक पाळतो बरोबर मग ह्या बाळूने काय केलं देवालाही सुतक दिलं तो म्हणतो अरे आई आज देवाला सुतक आहे आज काय कुंकू वगैरे लावायचं नाही देवाला आराम करू ही झाली बाळूची देवपूजा मग आता दुसऱ्या दिवशी तेच कंटाळा येतो त्याला मग काय करतो आपण आज या घरात राहायचंच नाही आपण आहे ना सासरवाडीला जायचं कुठे सासरवाडीला जातो ज्यावेळेस सासरवाडीमध्ये पोहोचतो त्यावेळेस सासूबाई तिथे असतात सासूबाई म्हणतात जाऊ बापू आपले जे तुमचे जे सासरे बोल ते बाहेर गेलेले आहेत तेवढी या घरातली देवपूजा करा कसं कसं देवपूजा करतो मात्र त्याला वाटतं की आता 2-3 दिवस राहायचं मग देवपूजा आहे की जास्त दिवस करायला लागली तर आजच ह्यांना धडा शिकूया खूप महागड्या वस्तू घेतो आणि म्हणतो की या सगळ्या वस्तू बाजारातून घेऊन या तरच मी देवपूजा करेन सासूबाई म्हणतात काही हरकत नाही ते घेऊन येतात पण जर काही त्यांनी धूप वगैरे लावलेली असते तो सुगंध इतर परिसरात पसरवतो आणि शेजारची जी बाई असते ती त्या घरामध्ये येते ती काय म्हणते बाळूला तुमचे जावई बापू आले किती सुंदर देवपूजा केली आमची एक दिवस देवपूजा करून द्या मग हा बाळू पूर्ण वैतागून जातो घरी सोडलं कशासाठी देवपूजा करायला लावली इकडे आलो मग काय करतो म्हणतो आपल्याला आता जगायचंच नाही मरलेलं बरं निघतो जीव द्यायला आणि जीव द्यायला गेल्यानंतर तिथे एक मनुष्य येतो त्याला दिसतो की हा मनुष्य आता विहिरीमध्ये उडी टाकण्याच्या तयारीत आहे मग तो मनुष्य त्या ठिकाणी जातो म्हणतो
घरी पाठवलं. त्यावेळेस तुकोबराय त्या ठिकाणी नव्हते. तो नजराणा त्या ठिकाणी त्यांनी घरी ठेवला आणि निघून गेले. ज्यावेळेस तुकोबराय आले त्यावेळेस तुकोबरायला ही गोष्ट कळाल्यानंतर तुकोबरायने तो नजराणा माघारी पाठवला. शिवाजी महाराजांना असं वाटलं की कदाचित माणसांमध्ये घ्यायला तुकोबरायांना वेगळं वाटत असेल, मग आपण ज्यावेळेस तुकोबराय एकांतात असतात त्यावेळेस त्यांना तो नजरा देऊन टाकू. पण असंच ठरल्यानंतर शिवाजी महाराज सर्व मावळ्यांना घेऊन एका ठिकाणी गेले, ज्या ठिकाणी तुकोबराय एका शिळेवरती भजन करत असायचे. विठ्ठल विठ्ठल जय हरे, विठ्ठल विठ्ठल जय हरे, विठ्ठल 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 जय हरे. वाढू लागली आणि जे काही ठेवले ते आपण घरी घेऊ. आता तुकोबरायांनी कसं केलं का? तुकोबरायांनी ती जी शिळा होती त्यावर न बसता दुसऱ्या शिळेवर दुसऱ्या दगडावरती बसले आणि हे सगळं जे काही चाललेलं आहे ते शिवाजी महाराज आणि बाकीचे भाऊ एका साईडने पाहत होते की नक्की तुकोबराय काय करताय. तर त्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस तुकोबरायांनी दगड बनवला त्यावेळेस ती शिळा ही बोलू लागली की महाराज माझं नक्की काय चुकलं, आज तुम्ही माझ्या या ठिकाणी नामस्मरणाला बसलेले नाही, भजनाला बसले नाही, नक्की मी काय चूक केली. तर तुकोबरायांनी उत्तर दिलं की सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, ज्या ठिकाणी सोने आहे त्या ठिकाणी तू आता भ्रष्ट झाली आहेस, त्या ठिकाणी बसण्याचा मला अधिकार नाही. काय म्हणाले? सोने आणि ज्यावेळी तुकोबरायांनी असं त्यांच्या आयुष्यात घडत होतं, जर त्यांनी त्या ठिकाणी त्या सोन्याचा नाण्याचा म्हणा पैशाचा जर स्वतःला ठेवून घेतला असतं तर त्यांना किंमत उरली असते का? कशामुळे? वैराग्यामुळे प्राप्त झाली. ती काय आतापर्यंत आपल्या हृदयामध्ये जिवंत राहिले आणि आपण गेलो तरीही तुकोबराय या ठिकाणी जिवंत राहिले. कशामुळे? वैराग्य. किती वैराग्य होतं ज्यावेळेस त्यांनी अभंगाच्या वह्या लिहिल्या. सर्वांना तुम्हाला माहिती की त्या 13 दिवसानंतरही नवे स्वतः 42व्या वर्षी सदैव वैकुंठाला गेले तुकोबराय. मनुष्य देह घेऊन निज धाम गेले. देवपराय वर्णन करतात मनुष्य देह घेऊन. आजपर्यंत कोणताही मनुष्य वैकुंठाला गेलाय का निज हा जो मनुष्य देह घेऊन? नाही.
ठेवावी. त्याने तेच उत्तर दिलं जे शेजारच्याने मागितले ते दे. मात्र देव रागवले. देव म्हणते मी त्याला विचारलं तो म्हणतोय तुझा आधी पूर्ण कर, तू म्हणतोय त्याचं जे काय आहे ते नक्की सांग, नाही तर मी या ठिकाणावर निघतो. मग असं केल्यानंतर त्या मनुष्याने मागितलं की देवा असं कर, माझा एक हात, एक पाय, एक कान, एक डोळा सर्व गळून पडू. देव तथास्तु म्हणतो, सगळं गळून पडलं. मग दुसऱ्याकडे देव जातो. ज्यावेळेस दुसऱ्याकडे जातात देव त्याला विचारतो की काय देऊ तुला. तो म्हणतो ज्या शेजारच्याने जे मागितले त्याच्या दुप्पट मला माझा आपला हेवा. म्हणजे एकामेकीचं जे आपण पाहून जे स्वार्थ साधतो किंवा स्वतःच्याच हिताचा विचार करतो तसं तुकोबायाने केलं का. काय मागितलं तुकोबायाने. हे चिदान देवा देवा तुझा विसरला व्हावा. हे चिदान देवा देवा तुझा विसरला व्हावा. गुणगाई आवडी हेची माझी सर्व जोडी. गुणगाई आवडी म्हणजे माझ्या भक्त मुखातून हेची दान देवा देवा आणि तुझा विसर मुखातून नामचिंतन आणि तुझा विसर कधी होऊ देऊ नको. फक्त हेच दान दे. मात्र आपण कसं करतो का. मात्र ज्यांनी कुणी असं केलंय तुकोबाराय त्यांच्या ठिकाणी म्हणतात की जे कोणी अशी सात्विक वृत्तीची मुलं आहेत जे कोणी असं करतायत ते फक्त स्वतःहून करत नाहीये तर तशी परंपरा मागून यावी लागते. म्हणजे त्यांच्या आजोबा म्हणा किंवा आई वडील म्हणा ते जर परमार्थ खात असतील तर मुलगा परमार्थ घेईल. जर कोणाला आपल्याला मुलाला घडवायचं असेल, शिवाजी महाराज आपल्याला मुलाला करायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनायचे, मौली ज्ञानोबायांसारखं हिरोको भेटत ज्ञान द्यायला द्यायचे, तुकोबारायांसारखं बनवायचंय, नामदेवरायांसारखं बनवायचं. त्याआधी काय करावं लागेल. ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय घडले त्याआधी काय व्हावं लागेल. जिजाऊ. बरोबर. मग जे कोणी असं घडलं किंवा ज्यांनी स्वतःचं स्वहित साधलं त्यांच्या माता पित्याला तुकोबाराय धन्यता देतात. अभंगाचं प्रथम चरण. Hallelujah.
संपवायचं आणि आपल्या समाजामध्ये जे काही लोकांना जो काही त्रास होतोय तो संपवायचा आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. स्वप्न कधी